भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भिवंडी शहरातील कामतघर येथील वऱ्हाळा देवी मंगल भवनाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते तथा माजी उपमहापौर मनोज काटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळा क्रमांक 42 व 33 चे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा केला. उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपले बलिदान दिले, आपल्या सर्वांचा त्याग केला. त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने आज आपण स्वतंत्र भारत हे स्वतंत्राने श्वास घेत आहोत. दिवस साजरा करण्यासाठी वऱ्हाळा देवी मंगल भवनच्या ग्राउंडवर सर्व उपस्थित आपल्या शाळा क्रमांक 33, 42 आणि हायस्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी उपस्थित, या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, संघाचे पदाधिकारी, सदस्य, पतंजली योग संस्थेचे सर्व विभाग सदस्य आणि माझे सहकारी सर्व या विभागातील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आज आपला देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. मी थोडी 2 शब्दात मी संपूर्ण आहे. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून पावसाचा अनुभव घेतलेला आहे, परंतु ज्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी, स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्यासाठी बलिदान दिलेले, आहुती दिलेली आहे, त्या सर्व लोकांना प्रणाम करतो. आजच्या दिवशी आपण बघितलं असेल की काल परवा एक आपल्या महाराष्ट्रातील सेनेवर रक्षा करत असताना आपली सैनिकाचा श्वासोश्वास कमी, हवामानाच्या वातावरणाने कमी झालं, तो दुष्करून त्या ठिकाणी मृत पावलेला आहे. असे सैनिक आपल्यासाठी काम करत. हा पाऊस आपण केवळ थोड्या अवधीसाठीच अनुभवत आहोत, परंतु जे सीमेवर आपल्याला रक्षण करत आहेत, देशाचं रक्षण करत आहेत, ते किती बर्फामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये आपली कुठलीही पर्वा न करता करत असतात. त्याचं बलिदान देशासाठी त्यांनी वाहिलेलं असते. अशा वीरांना आपण नक्कीच या ठिकाणी झालं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांची आपण आठवण केली पाहिजे. शिक्षकांच्या वतीने ही सूचना आली, खरोखर ते काम सुरू आहे. अनेक लोकांना होतं, परंतु देशात एखादी समस्या किंवा देशामध्ये अनेक मतदार सृष्टीमध्ये डबल नाव होती, मूळ नाव होती आणि काही बाहेर प्रकल्पाचे राज्यातील लोक होती, परदेशी लोकांची नाव कमी करण्यासाठी याचा सरकार तुम्हाला काहीतरी केलेलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नक्कीच झालेलं आहे. परंतु आपल्याला पुरा जसं एसआयमध्ये लक्ष दिलं